लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या 2 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। सुप्रिया सुळे आणि दुसरे अमोल कोल्हे। आपल्यासोबत असलम शेख आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। असलम भाई, ज्या पद्धतीनं निलंबन करण्यात आलेलं आहे, सुप्रिया सुळे म्हणतात की लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, दुसरीकडे भाजपचे आमदार म्हणतात की त्यांना जेव्हा निलंबन केलं जातं तेव्हा काळा दिवस असतो आणि जेव्हा आमचं निलंबन झालं महाविकास आघाडी सरकारमध्ये तेव्हा काय पांढरा दिवस होता? नाही, लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, ते विरोधी पक्ष सरकारची चुका होत असतील किंवा आपली गोष्ट मांडण्यासाठी असते आणि आत्तापर्यंत गला घोटायचं काम चालू होतं, ते गला कापण्याचंच काम चालू झालेलं आहे। एक दिवसामध्ये तुम्ही 50-50, 100-100 लोकांना निलंबित करायला लागले आणि काही टोकाची भूमिका घेतली अशी पण नाही की बाबा सभागृह चालू दिलं नाही का एकदम अति आवश्यकता कुठला प्रपोजल होता त्याला थांबवायचं कामं केलेलं आहे। जर विरोधी पक्षांबरोबर असा वागायचा हे होत असेल देशामध्ये तर मला वाटतं कुठेतरी हा डेमोक्रेसी खतऱ्यात आलेली आहे। त्यांनी जो हल्ला झाला होता संसदेमध्ये त्यावर उत्तर मागितलं होतं, तर ते उत्तर देऊ म्हणजे मागितल्यामुळे निलंबन केलं असं सुप्रिया सुळेंचं मत आहे। तर या मताशी आपण नाही, लोक बघत आहे, देश बघत आहे ना, त्यांचा प्रश्न काय होता। एवढी मोठी जर ब्रीच होत असतील आणि एका ठिकाणी आपण सांगता की आम्ही देश आणि राज्याला फार सुरक्षित केलेलं आहे आणि पार्लिमेंटमध्येच लोक जर घुसू लागले आणि घुसले ते काय आतंकवादी नव्हते, जे काम केलं ते चुकीचं होतं, पण त्यांचं काय तेही ऐकून घेणं हे सरकारचं काम आहे। राम कदम म्हणतात की लोकसभेची जी आयुधं आहेत ती वापरूनच त्यांचं निलंबन केलेलं आहे, कोणी जाणून बुजून केलेलं नाही। नाही, कोणी काय बोललं हे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही, पण आज देशासमोर जे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती जर लक्ष दिलं गेलं नाही तर लोक काही भूमिका घेणार, कुठल्याही टोकाची भूमिका मुलं घेणार। जर आपण बघायला गेलो तर हा मराठा आंदोलन चालू आहे, त्यांना जर नाही भेटत नसणार तर तेही तरुण मुलं जे आहेत ते टोकाचीच भूमिका घेत आहेत ना। म्हणजे किती दिवस टाळाटाळ चालणार, किती दिवस लोकांना बेवकूफी तुम्ही ठरवणार। शेवटी लोकांना अंगावरती मग काहीतरी निर्णय घ्यावा लागतं। तुम्ही समर्थन करतायत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे? नाही, कुठल्याही कोणाला निलंबित जर कोणी करत असेल त्याला माझा त्या सरकारला कधी समर्थन नसणार। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।